या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत सुत्त पिटकमधील महापरिनिब्बाण सुत्त। एकदा तथागत सम्यक संबुद्ध मगधची राजधानी राजगृहाच्या गरुडकोट पर्वतावर राहत होते। त्यावेळी मगधराज अजातशत्रू कितीतरी वेळा लिच्छवीवर आक्रमण करूनही ते मगधच्या ताब्यात येत नव्हते, म्हणून अजातशत्रू परेशान होते। कारण मगध सैन्याची अफाट ताकद आणि सैन्यबळ असूनही लिच्छवी राज्यावर मगध सम्राट विजय मिळवू शकत नव्हते। म्हणून महाराजा अजातशत्रूने आपल्या महामात्य वर्षाकार ब्राह्मणास तथागत सम्यक संबुद्धाकडे जाण्यासाठी सांगितले। वर्षाकार ब्राह्मण जाण्यासाठी तयार झाले तेव्हा अजातशत्रू त्यांना म्हणाले, महामात्य, तुम्ही भगवान बुद्धाजवळ जा आणि त्यांना माझ्याकडून त्रिवार अभिवादन करून सांगा की महाराज अजातशत्रू वैभवशाली वज्जींना हरवू इच्छितो। तुम्हाला भगवान बुद्ध जे बोलतील किंवा सांगतील ते मला येऊन सांगाल। हा संदेश घेऊन वर्षाकार ब्राह्मण बुद्धाजवळ जाऊन पोहोचले। त्यांनी जाऊन बुद्धाचे 3 वेळा अभिवादन करून एकीकडे बसले व महाराज अजातशत्रूचा संदेश त्यांना सांगितला। त्यावेळी आनंद बुद्धाच्या पाठीमागे उभे राहून पंख्याने तथागतांना हवा घालीत होते। तेव्हा बुद्ध भंते आनंदास उद्देशून म्हणाले, आनंद, तू हे ऐकलंस काय की वज्जी अप्रज्ञाप्राप्त गैरकानूनी प्रज्ञा प्राप्त करीत नाहीत, कायद्याच्या विरोधात काम करीत नाहीत, जे कायदेशीर आहेत तेच करतात। तसेच ते प्राचीन वज्जी धर्माचे पालन करून त्यासारखे वागतात। तेव्हा भंते आनंद म्हणतात, होय भंते। बुद्ध आनंदांना म्हणतात, आनंद, जोपर्यंत वज्जी असं करत राहतील तोपर्यंत त्यांची समृद्धी समजावी, अधोगती कधीच होणार नाही। तेव्हा भंते आनंद म्हणतात, होय भंते। आनंद, तू हे ऐकलंस काय की वज्जी आपल्या कुल स्त्रियांचा व कुल कुमारांचा आदर करतात, त्यांच्या कुलशीलाचे संरक्षण करतात। तेव्हा भंते आनंद म्हणतात, होय भंते। तथागत आनंदांना म्हणतात, आनंद, जोपर्यंत वज्जी असं करत राहतील तोपर्यंत त्यांची समृद्धी समजावी, अधोगती कधीच होणार नाही। तथागत म्हणतात, आनंद, तू हे ऐकलंस काय की वज्जी आपल्या नगरातील किंवा नगराबाहेरील जे चैत्य आहेत त्यांचा सत्कार करतात, त्यांचे महत्त्व जाणून पूजा करतात, त्यासाठी दान देतात, त्यांचा जीर्णोद्धार करतात व धर्मानुसार क्रिया करतात। तेव्हा भंते आनंद म्हणतात, होय भंते। तथागत म्हणतात, आनंद, जोपर्यंत वज्जी असं करत राहतील तोपर्यंत त्यांची समृद्धी समजावी, अधोगती कधीच होणार नाही। आनंद, तू हे ऐकलंस काय की वज्जी लोक अरहंताचे चांगल्या प्रकारे धार्मिक संरक्षण करतात। कशासाठी? तर भविष्यात अरहंत राज्यात पुन्हा पुन्हा यावे व आलेले अरहंत सुखाने विहार करावे म्हणून। तेव्हा भंते आनंद म्हणतात, होय भंते। तथागत म्हणतात, आनंद, जोपर्यंत वज्जी असे करत राहतील तोपर्यंत त्यांची समृद्धी समजावी, अधोगती कधीच होणार नाही। तेव्हा भगवान बुद्ध वर्षाकार ब्राह्मणास उद्देशून म्हणाले, ब्राह्मण, जोपर्यंत वज्जी हे 7 अपरिहानीय धर्माचे पालन करत राहतील तोपर्यंत त्यांची समृद्धी समजावी, अधोगती कधीच होणार नाही। त्यानंतर वर्षाकार ब्राह्मण भगवंतास म्हणाले, हे भगवान,
ह्यातील एकही अपरिहानीय धर्माचे वज्जी लोकांनी पालन केले तरी त्यांची वृद्धीच होईल, अधोगती नाही. मग 7 अपरिहानीय धर्माचे पालन केल्यास वृद्धी समजावी. तसेच राजाला शाश्वत किंवा आपसातील फूट त्यागूनच युद्ध करणे योग्य आहे, असे म्हणून वर्षाकार ब्राह्मण तिथून निघून गेले. त्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध राजगृहावरून निघाले आणि नालंदा जवळील अंबलटिकेत मुक्कामाला राहिले. तेथून सकाळी भगवान बुद्ध पाटलीग्राम कडे चालले. तेथील उपासकांनी नव्या अवसंथागारात आसन अंथरले. भगवान त्यावर बसले. गावातील सगळे उपासक उपासिकांनी येऊन तथागतांचे त्रिवार अभिवादन केले आणि भगवंताचे उपदेश ऐकण्यासाठी ते बसले. तेथे तथागतांनी सदाचाराने लाभ आणि दुराचाराने हानी कशी होते या विषयावर रात्रभर उपदेश दिला. त्यावेळी मगधचा सेनापती सुनीत व महामंत्री वर्षाकार वज्जीपासून संरक्षण व्हावे म्हणून पाटलीग्राम नगर नवीन वसवित होते. दोन्ही महामात्यांनी तेथे भगवान बुद्धास भोजनाचे आमंत्रण दिले. भगवंताने ते मौन होऊन स्वीकारले. भोजनानंतर दोन्ही मंत्री भगवंताच्या मागे मागे चालले होते, कारण त्यांची इच्छा होती की भगवान ज्या द्वाराने जातील त्या द्वाराचे नाव गौतम द्वार ठेवले जाईल. गंगा नदीच्या तटावरून वैशालीला जातेवेळी तथागत सम्यक संबुद्ध कोटीग्रामात मुक्कामाला राहिले आणि तेथे त्यांनी भिक्षूंना उपदेश दिला. त्यानंतर ते तेथून नादिका ह्या गावी गेले आणि त्या ठिकाणी त्यांचे धर्माचे आदर्श या विषयावर व्याख्यान झाले. तेथून बुद्ध वैशालीला जाऊन आम्रपालीच्या आम्रवनात राहिले. आम्रपालीने ऐकले की तथागत सम्यक संबुद्ध येऊन माझ्याच आम्रवनात राहिले आहेत. तेव्हा तिने सुंदर सुंदर रथांना जुंपून त्यावर बसून जिथे तथागत सम्यक संबुद्ध होते तिथे ती गेली. त्यांना त्रिवार अभिवादन करून ती एकीकडे बसली आणि एकीकडे बसून तिने तथागतांचा उपदेश ऐकला. धार्मिक कथाने सहर्षित होऊन तिने दुसऱ्या दिवशी आपल्या येथे भोजनाचे आमंत्रण तथागतांना दिले. ते तथागतांनी मौन होऊन स्वीकारले. लिच्छवी व वज्जी पण भगवान बुद्ध आल्याची वार्ता त्यांनी ते ऐकली. ते पण आपापल्या सुंदर सुंदर रथावर बसून वैशालीहून निघाले. त्यात कोणी निळे नीलवर्ण, नील वस्त्र व नील अलंकारवाले होते. तसेच अनन्य रंगाने नटलेले आम्रपालीने तरुण लिच्छवीच्या रथाच्या जुहाला जू, चाकाला चाक, धुराला धुरा खेटून त्यांना टकरावून आपले रथ चालवू लागले. तेव्हा तरुण लिच्छवी कुमारांनी ह्याचे कारण आम्रपालीला विचारले. तेव्हा तिने सांगितले, आर्यपुत्रांनो, मी भगवंतास भिक्षू संघासह उद्याच्या भोजनाचे आमंत्रण दिले आहे. लिच्छवी म्हणाले, आम्ही त्याच्या बदल्यात देवी तुला 100,000 कारशा पण देतो, पण उद्याचे भगवंताचे भोजन आमच्याकडे असू दे. ह्याचे उत्तर आम्रपालीने दिले. ती म्हणाली, आर्यपुत्रांनो, जर भोजनाच्या बदल्यात तुम्ही मला वैशाली जनपद जरी दिले तरी मी ह्या महान भोजनास देणार नाही. लिच्छवी कुमारांनी चुटकी वाजवीत म्हटलं, अरे आम्हाला आम्रपालीनं जिंकलं, अरे आम्हाला आम्रपालीनं वंचित केलं. ते लिच्छवी भगवंताच्या दर्शनासाठी आम्रपालीच्या आम्रवनात गेले. भगवान बुद्धांनी त्यांना लांबून येताना पाहिले आणि म्हणाले, भिक्षूंनो, अवलोकन करा. लिच्छवी संघाचे अवलोकन करा. भिक्षूंनो, लिच्छवी परिषदेचे. भिक्षूंनो, ह्या परिषदेस तावतीस देव परिषद समजा. लिच्छवी लोकांनी
भगवंतास दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले, पण त्याविषयी भगवंताने उत्तर दिले की मी त्यासाठी आम्रपालीस वचन दिले आहे. दुसऱ्या दिवशीचे भोजन करून भगवान बुद्धांनी धम्मोपदेश दिला. तेव्हा आम्रपालीने तथागतांना याचना केली की भगवान, मी याचना करते की माझे नीलपद्म भवन मी भिक्षू संघास अर्पण करीत आहे. आपण ते स्वीकारण्याची कृपा करा. भगवान बुद्धाने ते स्वीकारले. पावसाळा प्रारंभ झाला होता आणि भगवान बुद्ध वेडूग्रामला पोहोचले होते. त्यांनी सर्व भिक्षूंना वर्षावास करण्यासाठी सांगितले. सर्व भिक्षू वेगवेगळ्या ठिकाणी वर्षावासासाठी गेले आणि स्वतः बुद्ध वेडूग्रामात राहिले. त्या वर्षावासाच्या वेळी तथागत सम्यक संबुद्ध फारच बीमार पडले होते. मरणांतक त्यांना पीडा होऊ लागली होती. दृढ मनोबलाने त्यांनी त्या बिमारीस सहन केले. भगवान बिमारीतून उठल्यावर आनंदाने प्रसन्नता व्यक्त केली. म्हणते, भगवंतास मी सुखी पाहिले, चांगले पाहिले, मला बिमारीनं काहीच सुचत नव्हते. तथागत म्हणतात, आनंद, भिक्षू संघास माझ्याकडून काय पाहिजे? मी त्यांना काही लपवून ठेवलं नाही. तथागत सम्यक संबुद्ध चापाल चैत्यात आनंदाबरोबर विचरण करीत होते. तेथे त्यांनी आयु संस्कार सोडली तेव्हा भूकंप झाला. भगवंताने आपण पाहिलेल्या ठिकाणाचे स्मरण करीत करीत म्हटले, रमणीय आहे राजगृहाचा गौतम, एग्रोध, चोर प्रपात, वैभार पर्वताच्या सान्निध्यात असलेली सप्तपर्णी गुफा, सप्तगिरीच्या जवळ असलेली कालशिला, शीतवनातील सर्प सोंडिक पहाड, तपोदाराम, वेणुवनातील कलंदक निवाप, जीवकाचं आम्रवन, मद्रकुशी मृगदाय, ह्या ठिकाणी आनंद मी म्हणालो होतो. आनंद ज्यांनी 4 वृद्धिपात साधविले आहेत, तो वाटल्यास कल्पभर राहू शकतो किंवा कल्पाच्या उरलेल्या काळापर्यंत. तथागत म्हणतात, मी पण एक कल्पभर राहू शकतो अथवा कल्पाच्या उरलेल्या काळापर्यंत. तथागत सम्यक संबुद्धांनी पूर्ण निश्चित होऊन सांगितले की लवकरात लवकर म्हणजे आजपासून 3 महिन्यानंतर तथागतांचा महापरिनिर्वाण होईल. आता पुन्हा वापस येणं नाही. आता हे संभव नाही. चल आनंद, जिकडे महावन कुटागार शाळा आहे तिकडे चल. महावन कुटागार शाळेत आल्यावर तथागतांनी आनंदांना म्हटले, आनंद, वैशालीच्या सर्व भिक्षूंना उपस्थान शाळेत एकत्रित करा. तिथे जाऊन भगवान बुद्धाने भिक्षू संघास उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध आनंदाला म्हणतात, मी जो धम्माचा उपदेश दिला आहे तो तुम्ही लोकांनी चांगल्या प्रकारे शिकून त्याचं सेवन करा. भावना करा, भावना वाढवा. त्यामुळे हे ब्रह्मचर्य चिरस्थायी राहून बहुजनाच्या हितार्थ, बहुजनाच्या सुखार्थ, लोकानुकंपार्थ किंवा देव मनुष्याच्या अर्थहित व सुखासाठी होवो. यानंतर भगवंतांनी सांगितले, भन्ते भिक्षूंनो, मी तुम्हाला सांगतो की संस्कार नाश पावणारा आहे, म्हणून प्रमादरहित होऊन आदर्शाचे संपादन करा. अचिर काळातच तथागताचे महापरिनिर्वाण होईल. त्यानंतर तथागतांनी वैशालीत जाऊन पिंडाचार करून भोजनानंतर नागाव लोकांना वैशालीला पाहून आनंदास म्हणाले, चल आनंद, भंडग्राम, आम्रगाम,
जंबूग्राम व भोगनगराला जाऊ. भोगनगराला जाऊन तिथल्या आनंद चैत्यात विहार करू. आनंद चैत्यात विहार करीत असताना बुद्धोपदेशाच्या 4 कसोट्या दाखविल्या. बुद्धोपदेशाच्या 4 कसोट्या. 1. भिक्षूंनो, जर कोणी भिक्षू असा सांगत असेल की मी हे भगवंताच्या तोंडून ऐकले, तोंडून ग्रहण केले, हा धम्म आहे, हा विनय आहे, हा अस्ताचा उपदेश आहे, तर भिक्खूंनो, त्या भिक्षूंच्या भाषणाचे अभिनंदन करू नका व निंदाही करू नका. असं न करता त्याची तुलना सुत्तांशी करा. विनयात पहा. जर सुत्तांशी तुलना करून विनयात पाहून ते जर सुत्तात नसेल किंवा विनयात नसेल, तर विश्वास करा की अवश्य हे भगवंताचे वचन नाही, ह्या भिक्षूंचेच मनगडंत आहे. असे दिसल्यास भिक्षूंनो, त्याला सोडून द्या. जर सुत्ताच्या तुलनेत ते सुत्त किंवा विनय दोन्हीकडेही असल्यास मग विश्वास करा की अवश्यच ते भगवंताचेच वचन आहे, त्याला धारण करा. आणि दुसरा, भिक्षूंनो, जर कोणता भिक्षू म्हणत असेल की कोणत्या आवासात स्थविरयुक्त प्रमुखयुक्त भिक्षू संघ विहार करतो आणि मी त्यांच्या तोंडून ऐकले की हा धम्म आहे, हा विनय आहे, हे शास्त्राचे उपदेश आहे, तेव्हा मात्र तुम्ही विश्वास करा की हे खरोखरच भगवंताचे वचन आहे, हे संघाने सुसंग्रहित केलेले आहे. आणि तिसरा, हे भिक्षूंनो, जर कोणता भिक्षू असं म्हणत असेल की कोणत्या निवासात बरेचसे बहुश्रुत आगतागम धम्मधर, विनयधर किंवा मातिकाधर विहार करतात, हे मी स्थविरांच्या तोंडून ऐकले आहे, ग्रहण केले आहे, तर मात्र तुम्ही अवश्य विश्वास करा की हे भगवंताचेच वचन आहे, ह्याला संघाने सुसंग्रहित केले आहे. आणि चौथा, भिक्षूंनो, जर कोणी भिक्षू असे म्हणत असेल की कोणत्या निवासात एक बहुश्रुत आगतागम धम्मधर, विनयधर व मातिकाधर भिक्षू निवास करतो आणि मी त्या स्थविरांच्या तोंडून ऐकले, ग्रहण केले, तर मात्र तुम्ही विश्वास करा की अवश्य हे भगवंताचे वचन आहे, ह्याला संघाने सुसंग्रहित केले आहे. तथागतांनी ह्या 4 कसोट्या बुद्धोपदेशाची सत्यता ओळखण्यासाठी सांगितल्या आहेत. भोगनगरावरून तथागत सम्यक संबुद्ध पावा येथे गेले आणि चुंद याच्या आम्रवनात थांबले. चुंदाने भगवंतास भोजनाचे निमंत्रण देऊन उत्तम खाद्य बरेचसे शुकर मार्दव तयार केले. चुंदाच्या जेवणाने तथागतांच्या पोटात आग आणि मरणांतक वेदना होत होत्या. कधी कधी त्यांना रक्ताची उलटी होत होती. बुद्ध ते सगळे सहन करीत होते. नंतर ते कुसिनाराकडे निघाले. वाटेत ते बऱ्याच वेळा बसत असत. एक वेळ ते रस्ता सोडून एका वृक्षाखाली जाऊन बसले. आनंदाने संगाठी अंतरली आणि भगवान त्यावर बसत म्हणाले, आनंद, माझ्यासाठी पाणी आण, मला तहान लागली आहे, मी पाणी पिईल. आणि आनंदाने पाणी आणले. पाणी पिऊन ते थोडी विश्रांती घेऊन तथागत सम्यक संबुद्ध तेथून निघाले. दुःखाने तथागत तगमगत होते, तरीही ते चालत होते. रस्त्यात एका ठिकाणी आलार कालामाचा शिष्य फुक्कुस मल्ल पुत्राने प्रसन्न होऊन तथागतांना हिंगुळ वर्णाची एक शाल आनंदास देऊन त्यांचा सत्कार केला. फुक्कुस मल्लपुत्र गेल्यानंतर आनंदाने त्या शालीने तथागतांचे अंग झाकले. त्यावेळी तथागतांचे शरीर प्रफुल्लित व दैदिप्यमान होऊन चमकत होते.
हे पाहून आनंद तथागतांना म्हणाले, तथागतांचा वर्ण किती परिशुद्ध आहे. बुद्धाने त्याला उत्तर दिले की असाच वाटणार आनंद, असाच वाटणार. 2च वेळा तथागताच्या शरीराची कांती अत्यंत परिशुद्ध वाटते. तेव्हा भंते आनंद तथागतांना म्हणतात, कोणत्या 2 वेळी भगवान? तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध आनंदांना म्हणतात, आनंद, ज्यावेळी तथागताने सम्यक संबोधीचा साक्षात्कार केला होता त्यावेळी, आणि आनंद, ज्या रात्री तथागत उपाधिरहित निर्वाणास प्राप्त करतात. आनंद, आज रात्रीच्या शेवटच्या प्रहरी कुसिनाराच्या उपवर्तन नामक मल्लांच्या शालवनात जोडप्याच्या शाल वृक्षाखाली तथागताचा परिनिर्वाण होणार. तर आनंद, आता जिकडे कुकुत्था नदी आहे तिकडे चल. तेव्हा भंते आनंद म्हणाले, बरं भंते. तिथे गेल्यावर तथागतांनी कुकुत्था नदीत स्नान केले. ते फारच थकले होते. त्यांनी आयुष्यमान चुंदाला सांगितले, चुंद, माझ्यासाठी चौदुमती संघाटी अंथर. मी फारच थकलोय रे, जरासा लेटणार. नंतर तथागतांनी आनंदास सांगितले, आनंद, जर कुणी चुंदाला रागवेल, रागात फटकारील, तर त्यावेळी त्यास म्हणशील, आऊस, तुला लाभ आहे. तू सुलाभ मिळवलास, कारण तथागत तुझे जेवण करून परिनिर्वाणास प्राप्त झाले. आनंद, हे 2च पिंडपात समान फलदायी आहे. तू म्हणशील, कोणते 2? तर आनंद, ज्या पिंडपाताचे भोजन करून तथागतांना अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त होते, आणि ज्या पिंडपाताच्या भोजनाने तथागत अनुपदिशेत निर्वाण धातूला प्राप्त होतात. आणि तिथून हिरण्यावती नदी पार करून तथागत कुशीनगराच्या मल्लांच्या शालवनात उपवत्तनात पोहोचतात. त्यावेळी तथागतांनी आनंदास बोलविले आणि म्हणाले, आनंद, जोडी शालवृक्षाच्या मध्ये उत्तरेकडे असे करून मंचक टाकशील. फारच थकलोय रे आनंद. आणि तथागत सम्यक संबुद्ध सिंहशय्येत झोपले. ते 2 शालवृक्ष फुलांनी बहरून गेले होते. तथागतांच्या पूजेसाठी त्यांची फुले भगवंताच्या शरीरावर काया धातूवर पडत होती. तथागत म्हणाले, आनंद, श्रद्धावान कुलपुत्रांसाठी हे 4 स्थान दर्शनीय आहेत. ज्या ठिकाणी सिद्धार्थ जन्मले ती लुंबिनी, जिथे तथागतांना बुद्धत्व प्राप्त झाले ती बोधगया, जिथे तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन केले ते सारनाथ, आणि जिथे तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले ते कुशिनारा. ह्या 4 ठिकाणी श्रद्धाळू भिक्षू, भिक्षुनी, उपासक, उपासिका येतील. आनंदाने पाठविलेली खबर ऐकून कुशीनगराचे मल्ल स्त्री पुरुष तथागतांची वंदना करण्यासाठी आले. परिव्राजक सुभद्राने तथागतांचे दर्शन घेण्यासाठी आनंदास विनंती केली. पण आनंदाने सुभद्रास सांगितले, आऊस सुभद्र, तथागतास त्रास देऊ नकोस. तथागत फारच थकलेले आहेत. आनंदाचे हे शब्द भगवंतांनी ऐकले. त्यांनी त्याला बोलविले. 4 महिन्याच्या परिवासाशिवाय सुभद्रास तथागतांनी उपसंपदा दिली. तेच भगवंताचे शेवटचे शिष्य झाले. नंतर तथागत भिक्षूंना म्हणाले, मी तुम्हाला शेवटी म्हणतो, सगळे संस्कार नाशवान आहेत. आळस न करता जीवनाचे लक्ष्य साध्य करा. हेच तथागताचे शेवटचे वचन आहे.
आणि तथागत सम्यक संबुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त झाले. अविरागी भिक्षू एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडत होते. आनंदाने कुशीनाराच्या सर्व मल्लांना खबर दिली. त्यांनी गाजावाजासहित भगवंताच्या काया धातूचा सत्कार करीत नगराच्या बाहेरून उत्तरेकडून जाऊन उत्तरद्वाराने नगरात प्रवेश करून पूर्व दाराकडून नगराबाहेरील निघाले आणि नगराच्या पूर्वेला ज्या ठिकाणी मुकुटबंधन नावाचे मल्लांचे चैत्य होते त्या ठिकाणी ते निघून गेले. चिता जाळण्यासाठी महाकाश्यप स्थविरांची पावावरून येण्याची वाट पाहत होते. महाकाश्यप आल्यावर त्यांनी एका खांद्यावर चिवर घेऊन ओंजळी जोडून तथागताच्या चरणावर शीर ठेवून वंदना केल्यावर एकदम चिता जळू लागली. मगधराज अजातशत्रूने, वैशालीच्या लिच्छवींनी, कपिलवस्तूच्या शाक्यांनी, अलकपाच्या बळींनी, वेठद्वीपच्या ब्राह्मणांनी कुशीनगरच्या मल्लांजवळ दूत पाठवून स्तूप बनविण्यासाठी बुद्ध धातू देण्यासाठी विनंती केली. पण त्यांनी त्यांना म्हटले की तथागत आमच्या शिवारात महापरिनिर्वाण झाले म्हणून आम्ही तथागतांच्या शरीराचा थोडाही हिस्सा देणार नाही. ह्यामुळे त्या ठिकाणी युद्ध होण्याची संभावना पाहून एका ब्राह्मणाने सगळ्यांची समजूत घातली व सर्वांनी भगवंताच्या धातूचे भाग करून वाटले. पुढे चालून सर्वांनी आपापल्या राज्यात स्तूप बनविले. ज्या कुंभाने काय धातूला वाटले त्या कुंभावर द्रोण ब्राह्मणाने वेठद्वीपात स्वतः स्तूप बनविला. पिप्पलिवनाचे मौर्य थोडे उशिरा आले. त्यांनी शेवटी तथागतांच्या चितेच्या रक्षेवर स्तूप बनविण्यासाठी ते रक्षा घेऊन गेले.